सगळ्या निवडणुकीमध्ये जात असतो, प्रचार करत असतो, मी लोकांचे चेहरे वाचत असतो. प्रत्येक ठिकाणी बदल पाहिजे असं वातावरण निश्चित आहे. तरुणाई आणि महिला सरकारच्या माध्यमातून खरंच तर तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी अनेक उद्योग आपण या ठिकाणी आणतोय. महिलांना सरकारने जेवढं देता येईल तेवढं प्रामाणिकपणे दिलं. मग ST पासून सरकारने आता घोषणा ऐकल्या, त्या लाडकी बहीणच्या रूपाने त्या सगळ्या गोष्टी आपण दिल्या. पण जनमानसामध्ये आम्ही काम करत असताना त्यांच्या सुखसुविधा व्यवस्था या बघणं हे राजकीय नेत्यांचं किंवा निवडून येणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कामच आहे. पेनचा इतिहास खूप मोठा आहे, ही सांगण्याची वेळ नाही, कारण त्याला एक वेगळ्या स्टेजवर सांगता येईल. पण पत्रकार बंधूंकडे मी बोलत असतो नेहमी, बस काय चाललंय एकंदर सगळ्या गोष्टी. कोणाचा ताळमेळ नाही आहे. म्हणजे विरोधांकडे आपण बघितलं की कसा ताळमेळ अजिबात नाही आहे. खात्री होती की इथे एकतर्फे BJP शीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं. पण नेहमीप्रमाणे काही धृतराष्ट्र आहेत, आपल्या जन्म आलेले आहेत, ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मिठाचा काय टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे, या अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल. आणि त्रिवार सत्य आहे की ह्या सगळ्या आता रायगडचं जे वातावरण बिघडलं, कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे. म्हणजे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत, युतीतले काही तिकडे आहेत. मग आम्ही देखील गेर बदलला, आम्ही पण बोलू त्यांना कुठेतरी त्याला चेकमेट द्यायला पाहिजे. मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो, कारण ह्यांना हरवले पाहिजे निश्चित आहे. आणि मग रॉयापासून सुरुवात केली. रॉयाला मी अनेक भाष्य केले. हे त्रिवार सत्य आहे. परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पार्थ पवारचा घोटाळा निघाला. त्या घोटाळा मागचा सूत्रधार कोण आहे, तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. हे त्रिवार सत्य आहे. आणि महाराष्ट्राने स्वीकारलं, तपासून बघितलं, व्हिजिलन्स लागलं. मग महेंद्रजी एवढा आरोप करतायत, तो सत्य आहे का? त्रिवार सत्य आहे, काही लपवण्यासारखं नाही आहे. कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे. आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं. आता ते अंगलट आलंय म्हणून मी दुसरा आरोप केला. किती सॉरी निघाली तर दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये बसायला चालले, तुम्हाला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.